तर चला रसिकांनो, कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा, ऐकता स्वर्गीय बळीराम रघुनाथजी वेळेकर स्मृती चषक आणि आनंद घ्या. नवीन सामन्याचा आपल्या भेटीस नवीन सामना आलाय 3 षटकांचा. हा सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना. पवनपुत्र पिसे विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव. टॉस जिंकला पिसे टीमने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आणि त्याचे सलामीवीर सुद्धा येत असताना मैदानामध्ये पाहतो आपण. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला मंत्रमुग्ध करतील ज्यांच्या गोड वाणीतून भाग्यजी मात्रे सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारच्या या सुंदर वातावरणामध्ये आपण एक फ्रेश सामना तुमच्यासमोर आणत आहोत. पवनपुत्र पिसे आणि आई गावदेव बापगाव या टीमने एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये एंट्री मिळवली होती. सो आता हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. बापगाव टीममध्ये मुख्य 3 खेळाडू आज नाही आहेत, म्हणून यंगस्टरला आज संधी मिळाली आहे. ते यंगस्टरला पुढे आणण्याचं काम या ठिकाणी गणेश करतोय. आणि महत्त्वाचंच असं, तुमच्या गावामध्ये किती प्रीमियर लीग भरवली ना तरी मुख्य जेव्हा तुमचा संघ बनतो तेव्हा मुख्य संघातून तुम्ही कोणते खेळाडू निवडता ते अशा सिच्युएशनला तुम्हाला मिळतात. कारण जेव्हा काहीशा खेळाडूंची अनुपस्थिती असते मग तेव्हा तुम्ही नवीन गोलंदाज किंवा नवीन फलंदाज यूज करता. मग तो यूज केल्यानंतर त्याची कामगिरी जर चांगली राहिली ना मग तुम्ही त्याला खरं तर 12 प्लेयरमध्ये गणना करता तुम्ही त्या खेळाडूची. त्याचसाठी ही आता चांगली स्टेप आहे. नवीन यंगस्टर जे बापगावचे खेळतात, इथून जर चांगला काम झाला तर कदाचित मुख्य संघामधून तुमची निवड होऊ शकते. नवीन फलंदाज खरं तर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेने त्याला ते काम करावं लागतं. त्यासाठी आता बघूयात की कशा पद्धतीने बापगावचं काम 3 खेळाडूच्या अनुपस्थितीने चालेल. पवनपुत्र पिसे आणि बापगाव या 2 टीममध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. भावेश आणि आदित्य ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर त्यांना रोखण्यासाठी स्ट्रायकर बॉलर सर्वेशचा वापर केलाय. मागच्या मॅचमध्ये सर्वेशची झालेली सुरुवात त्यानंतर आपण बघितलं खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं गावदेवी बापगावने आणि आता त्यांची लढत आहे ती म्हणजेच पवनपुत्र पिसे सोबत. ओव्हर द विकेट सुंदर फटका. ऑन साइडला पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना बॉल चला डीप मध्ये दन 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 करत बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात जर आपण पाहिली ना तर दोघांची मॅचमध्ये खूप चांगली झाली आहे. सर्वेशने ही सुरुवात चांगली केली होती. पहिल्या मॅचमध्ये प्रबल दाबेदार पॉवर प्लेच्या फर्स्ट षटकामध्ये तो राहिला होता आणि आदित्यने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे भागीदारी बनवली होती. जरूर सीएत पेशाने, परंतु त्या अनुमानाने आपण जर बघितलं तर आदित्य नेहमी सुरुवात अशीच करत असतो आणि तशीच सुरुवात करत असताना याही मॅचमध्ये ओव्हर द विकेट त्याचा फेवरेट स्ट्रोक खेळायचा होता, स्लॉक करायचं होतं, परंतु आता जमलं नाही. आता बॉल सर्वेशने थोडासा पुढे टाकण्यात आला. थाईजवरती आदळत असताना बॉल तिथनं पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. स्ट्रोकचं सिलेक्शन मी तर म्हणेन चुकीचं नव्हतं, कारण आदित्यच्या माइंडमध्ये तेच असतं प्रत्येक मॅचमध्ये की जर ज्या ठिकाणी फिल्डर नसेल त्या ठिकाणी खेळलो तर इनफिल्डमधून फिल्डर आउटफिल्डमध्ये जाण्यासाठी वेळ लागतो आणि या क्रीडांगणाची आउटफिल्ड बघितली ना तर मक्कम आहे. त्याच गोष्टीचा विचार करत असताना त्यांनी बॉल मागे खेळला होता, परंतु तिथनं लेग बायची सिंगल. समोर खेळायचा होता, लॉफ करायचा होता समोर, परंतु बॅटन बॉलचा कनेक्शन नाही आहे. भावेश होता त्या ठिकाणी प्रथमतः सर्वेशच्या या बॉलिंगवरती असताना. हा पहा ॲक्शन रिप्ले, थोडासा टॉस झाला चेंडू, असं वाटलं की खाली राहिला, परंतु आता ॲक्शन रिप्ले आम्ही बघितला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती की नॉर्मली चेंडू टॉस झाला, तो विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, जिथे येतो डॉट बॉल. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंच कोणत्याही प्रकारची खून करत नाही, याचा अर्थ असा की व्हाईट यॉर्कर हा सफल झालाय कदाचित. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी सुजल आहेत आपल्यासोबत. परफेक्टली यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, परफेक्शन होतं, प्रिपरेशन होतं या बॉलवरती की जसा फलंदाज जागेवरती राहिला तसा बॉल अगदी परफेक्टली, ती लाईन आहे ना वाईड लाईन, त्या वाईड लाईनवरती परफेक्टली टाकताय. गुड बॉलिंग फॉर सर्वेश.
आता शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला पुल केलाय, फिल्डर येतात समोर, खूप वेगाने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु मागे चाललाय, बॅकअपला फिल्डर आहे, अडवला गेला बॉलला. दरम्यान 3 धावा कदाचित या बॉलवरती मिळाल्यात. जेव्हा आपल्याला कळतं ना की बॉल आपल्या समोर आहे, आपण त्याला फील्ड करू शकत नाही, तेव्हा बहुतांश वेळेला फिल्डर बॉडीला पुढे ठेवत असतात. या खेळाडूने अडवण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर त्याच्या बॉडीला न स्पर्श होताना बॉल मागे गेला, तिथनं मिळाला धाबा 3 आणि 3ने टीमची धावसंख्या 8. आतापर्यंत सर्वेशचं काम खूप चांगलं राहत आहे. सर्वेशने आतापर्यंत पहिल्या बॉलवरती चौकार वगळता कंट्रोल बॉलिंग केली आहे. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा बीट केलं सर्वेशने आदित्यला, आणि अशा प्रकारे इकॉनॉमिकल बॉलिंग फर्स्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अर्थातच इकॉनॉमिकल षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपला, बिनगडी बाद. टीमची धावसंख्या 8, जिथे बॅटिंग करतोय पवनपुत्र पिसे. 8 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. प्रेक्षक सध्या कमी पाहायला मिळतील, प्रेक्षक सध्या तरी मैदानाच्या बाहेर कमी आहेत, खेळाडू जास्त दिसतात, कारण आजच्या दिवसामध्ये 10 संघांचा समावेश होता. आपण पुढे येताना संघ बघितल्यात. पहिल्या सामन्यामधून विन झालेला संघ मिहिर इलम बापगाव, त्या संघाला बाय मिळाली गेली आहे. आता सध्या तरी दुसरा आणि तिसरा सामना झाला, त्यामधला विनिंग संघ एकमेकाच्या विरोधात खेळतोय. नुकताच सामना जिंकलाय जय हनुमान चौदरपाडा या टीमने, आणि त्यानंतर शेवटची मॅच असेल श्री गणेश जांभूलपाडा त्यांच्या विरोधात RD स्पोर्ट्स किरवली. हा 10 संघ, कोणत्या संघांचा प्रवास या ठिकाणी संपेल त्यासाठी आपल्याला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, तो पाहणं गरजेचं. सर्वेशचं षटक संपलं, आता आलाय विश्वास. ज्या विश्वासने मागच्या मॅचमध्ये काय कामगिरी केली होती, विश्वासची कामगिरी जर आपण बघितली तर मागच्या मॅचमध्ये त्यांच्या समोर होता एवन जोडी आमनेपाडा. त्या खरं तर मॅचमध्ये विश्वासने फक्त 2 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, आणि तोच विश्वास सध्या तरी ओव्हर नंबर 2 मध्ये. ओव्हर द विकेट, कडा लागली आहे, आवाज आमच्या कानांपर्यंत सुद्धा होता. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही, विश्वासला मिळतोय पहिला यश, फलंदाज बाद. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. ओव्हर द विकेटने फिंगर रोल करत असताना अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न, बॉलला स्विंग करायचा होता, कदाचित इन कटर असावा, उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणारा बॉल. हा पहा ऍक्शन रिप्ले आपण बघूयात ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. बॉल पडला, टर्न झाला, आतमध्ये आला बॉल, थोडासा बॅटच्या आतल्या भागीला लागून आपल्याला पाहायला मिळाला हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, आणि फलंदाज त्या ठिकाणून बाद झाला भावेश. ची बॅट होती जी सोपानजी तिसकर यांच्या खरं तर कंपनीची बॅट आहे, अर्थातच त्यांचा ब्रँड आहे, आणि सोपान तिसकर यांनी याही स्पर्धेमध्ये एक बॅट आपल्याला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचे करूया आपण मनापासून आभार व्यक्त. परफेक्टली स्ट्रोक आणि परफेक्टली मिडलिंग बॉल करण्यासाठी एखादी जर तुम्हाला ब्रँडची बॅट हवी असेल ना, तर ती बॅट म्हणजे SA. आणि या विभागात सगळ्याच खेळाडूंच्या हातामध्ये तोच अस्त्र असतो, तोच शस्त्र असतो, कारण हे फक्त नाव नाही, तर तो एक ब्रँड आहे SA. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश, त्याच्यासमोर विश्वास. टीमची धावसंख्या 8. शॉर्ट बॉलचा वापर, आता थोडासा टॉस झाला, अनुमान होता की हा बॉल थोडासा खाली राहील, कारण हा बॉल तेवढाही लांब टाकला नव्हता, पुढे टाकण्यात आला होता. ओव्हर द विकेटने विश्वास गेला, थोडासा बॉल पुढे टाकला, पडल्यानंतर हाही बॉल थोडासा बाउन्स झाला, असं वाटलं की तो बॉल खाली राहील. आणि स्पेशली सिमेंट विकेटवरती खेळण्याचा ना अनुभव या सगळ्याच खेळाडूंना आहे, म्हणून सिमेंट विकेटवरती निव्हिया बॉल स्पेशली ना कधी बाउन्स होतो, आणि एक्स्ट्रा बाउन्स होणं हे खरं तर भागीत आहे. तिथे आपण बघितला थोडासा बाउन्स होत असताना, आणि तर डॉट बॉलची समाप्ती. एवढ्याला अजून एक चांगला बॉल आता खाली राहिला, याच्या अगोदरचा बॉल थोडासा टॉस झाला, आणि आता सरमरीन डिलिव्हरी. बॅटर करेल तरी काय, कारण तोच टप्पा आहे, त्याच लेंथवरती बॉल टाकतोय. आताही बॉल पुढे टाकण्यात आला, टप्पा पडल्यानंतर आता खाली राहिला, याच्या अगोदरचा बॉल थोडासा उचळी देणारा होता, तिथेच थोडासा डायव्हर्शन झाला, जिथे फलंदाज खेळतो जयेश. ज्या वेळेला असे वारंवार डॉट बॉल आपल्याला फेस करावे लागतात ना, तेव्हा तो प्रेशर जास्त वाढत जातो, आणि त्या प्रेशराईजमध्ये ना आपण खरं तर चुका करत असतो. ओ द विकेट. यावेळेला ऑन साईडला चाललाय, बॅकहँड एरिया जरूर, टप्पा पडलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर वळण्याचा प्रयत्न करतात, स्क्वेअर लेगचे फिल्डर आल्यात, बॉलला फील्ड केलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी ॲक्युरेट आली, स्टंप टू स्टंप फेकी, तिथनं मिळतात धाबा 2. स्पेशली सुजल असे डॉट बॉल जेव्हा आपण खेळताना बघतो ना,
तर जास्त प्रेशर 4 या 5 ओव्हरमध्ये येत नाही, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा 3 ओव्हरची मॅच असते ना आणि सेकंड ओव्हरमध्ये जेव्हा जास्त डॉट बॉल येतात ना, मग तेव्हा तो प्रेशर वाढत जातो. कारण मग टॉप ऑर्डरवरती जास्त जिम्मेदारी वाढते. आणि क्रिकेटमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ना हा सगळ्यात मोठा शब्द आहे, जो तुम्हाला ॲज अ क्रिकेटर म्हणून उचलावा लागतो. टीमची धावसंख्या 10. ओव्हर द विकेट ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न गणेश आहेत त्या ठिकाणी. परफेक्टली टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये हा बॉल आला. 4 टप्प्यांवरती बॉलची फिल्डिंग तुम्ही बघितली, विकेट किपरने केली. या बॉलवरती मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या 12. स्ट्रगल ना कुठेतरी बापगाव संघाला माहिती आहे की जर धावा अपोनंट टीमच्या 30 पेक्षा वरती झाल्या ना तर आपल्याकडे मुख्य 3 खेळाडू नाही आहेत. आपण बाद झाल्यानंतर मग जिम्मेदारी स्वीकारण्यासाठी नवीन खेळाडू आहेत. त्याच्यासाठी ह्या मेंटॅलिटीने त्यांना 30 पेक्षा कमी धावाच खर्च करायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्या पीसी संघाला बनवायची आहेत. ओव्हर द विकेट लॉफ केलाय ऑन साईडला लोवर फुल टॉस बॉल गॅपमध्ये चालाय. 2 फिल्डर होते. जी आपली चर्चा सुरू होती ना की 30 पेक्षा जास्त धावसंख्या बनवायच्या आहेत, त्याच टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर आदित्यच्या बॅटमधला हा चौकार अशा पद्धतीने जयेशच्या बॅटमधला हा चौकार अशा पद्धतीने ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 16. पवनपुत्र पिसे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. याच्यानंतर श्री गणेश जांभूलपाडा आणि आर डी किरवली या 2 टीममध्ये मॅच असेल. सो श्री गणेश क्रिकेट संघ जांभूलपाडा आणि आर डी किरवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉससाठी यायचे. तुमचे 12वे खेळाडू तुमचा 12th मॅन तुम्ही चेंज करू शकता, परंतु कॅप्टन जर टॉस उडवण्यासाठी येतो आणि कॅप्टन जर इन नसेल तर मग तुम्हाला ती पॅनल्टी भोगावीच लागते. सो बापगाव टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे, जी आपण टार्गेटमध्ये शेवटला ॲड करू. 3 ओव्हर संपल्यानंतर टार्गेटमध्ये ॲड करू. कारण कॅप्टन जर टॉस उडवण्यासाठी येतो मग तो टीममध्ये इन असलाच पाहिजे, अर्थातच आतमध्ये खेळलाच पाहिजे. त्याच्यामुळे ही पॅनल्टी मिळेल. ती पॅनल्टी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इम्प्लिमेंट करण्यात येईल. ओव्हर नंबर 3 मध्ये आला नयन. सध्या तरी 16 धावा झालेल्या आहेत. जर 15 पेक्षा धावा या डेथ ओव्हरमध्ये आल्या ना तर मग एक चांगला टार्गेट उभा राहील टीम गावदेवी बापगाव या टीम समोर. परंतु आई गावदेवी बापगाव या टीमला विनंती करतोय वारंवार की लवकरात लवकर तुम्हाला फील्ड प्लेस सजवायची आहे, कारण जास्त वेळ तुम्ही घेताय. आजचा 11 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य, त्याच्यासमोर गोंदास नयन. नयनचा हा बॉल आदित्यसाठी दुधारी तलवार या फटक्याचं सिलेक्शन त्यांनी केलं. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक रिव्हर्स झाला आणि त्यावेळेला बॉलला पाठवला गेला बाउंड्रीच्या बाहेर. पंच डिसाईड करतायत की षटकार आहे की चौकार आहे. यस, या बॉलवरती मिळतील धावा 6 षटकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. टॉस झाला होता हाही चेंडू, परंतु असं वाटलं की जो आदित्यचा कद आहे तो थोडासा छोटा आहे, त्याचा फायदा त्याला मिळणार नाही. टॉस झालेला चेंडूला त्याने खरं तर पायांना फ्लाईट दिली. बॉल जसा समोर होता डोळ्यांना त्यांनी एकाग्र ठेवलं. एकाग्रता या फटक्यावरती पाहायला मिळाली आणि दयानंदजी पाटील यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटच्या अगदी बाजूने तो बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर, जिथे आला षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 22. आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय संघ. अजूनही काहीशा धावा आल्या, मिनिमम त्या 10 जरी आल्या तरी सोने पे स्वागा होईल पीसी साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळतात. आता क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॅटन बॉलचं कमकुवत कनेक्शन त्या ठिकाणी मिळते सिंगल. सन्माननीय हरचंदजी जोशी खांडवळचे आहेत. साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शाही सन्मानाने ते आगमनी झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत
लहुजी वेलेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समवेत गुरुनाथजी पाटील सुद्धा आहेत. हे 3 मुख्य मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात या मंचावरती येत असताना. त्यांचं करूयात आपण मोस्ट वेलकम, सुस्वागतम. धाबा झाले 23, गडी गमावला गेले 1. फुल्लर लेन खोदून काढलाय, समोर खेळतात व्ही शेप मध्ये टिपातील लॉंग ऑन ला फिल्डर. जर्सी क्रमांक 10 तिथनं मिळतीये सिंगल डबलचाही ट्राय केला असता, परंतु माहिती आहे की आदित्यकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असली तर आदित्यकडे ती ॲबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आहे की तो बॉलला बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवू शकतो. त्यासाठी सिंगलच बनवली. धावा झालेल्या 24. एका तास षटकार जर आला ना तर कदाचित मजा येईल या मॅचमध्ये, कारण टार्गेट सेट होईल चांगलं. रिव्हर्स खेळतात, षटकाराशी चर्चा सुरू होती परंतु चौकार चालेल. 24 होत्या, त्यामध्ये ऍड करा 4 होतील 28. आदित्यच्या बॅटमधला हा चौकार. फटका खेळलाय. स्वतःला रोल करत असताना नटराज स्टाईलने आपण उजव्या हाताचे खेळाडू फटका खेळत असताना बघतो. मग तो ग्लान्स होतो, कधी कधी पुल होतो, परंतु इथनं आपण बघितला तर रिव्हर्सच्या माध्यमातनं अगदी टर्न होत असताना पलटी स्ट्रोक आपण म्हणू शकतो, पलटी स्ट्रोक खेळला गेला. त्या बॉलवरती मिळतात धाबा. 4 धाबा झाल्यात 28. आणि आता नयनला थोडंसं मागणं ठरवत असताना आदित्य आतापर्यंत तो पोचलाय 15 वरती. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आदित्यच चांगला खेळला. आदित्यच्याच बॅटमधून इंडिव्हिज्युअल धावसंख्या चांगल्या तुम्ही पाहिल्या होत्या. आणि आता इथनं चौकार येत असताना लेंथवरती बॉल, हार्ड लेंथ होती, टप्पा पडल्यानंतर पीक करू शकला नाही आदित्य. डोक्यावरती त्याच्या हात आहे आणि तो सांगतोय की या बॉलला बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवायचं होतं. कधी कधी आपल्या बाजूने घडतं, कधी कधी आपल्या विपरीतही घडतं. आता सध्या तरी विपरीत घडत असताना 2 स्ट्रोकवरती चांगलं त्याला फायदा मिळाला गेला. आणि मागच्या मॅचमध्ये 41 इंडिव्हिज्युअल बनवलं होतं आदित्यने. तो आदित्य सध्या तरी नॉट आउट खेळतोय. काहीसे मान्यवर जरूर या मंचाकडे येतात, त्यांचंही करूया आपण सुस्वागतम. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. धावा झालेले 28. समोर आदित्य ओव्हर द विकेट. इथे लाईन मिस केली, मिस अँड मिस. सुंदर बॉल, टप्पा पडला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 28 जरूर झाल्यात, परंतु त्या धावा होतील टार्गेटसाठी 31. 28 धावा. सॉरी सर. बारामजी मेहर, अजितजी पाटील, रामकृष्ण हरी काकडे, कैलासजी पाटील हे आमचे 7 स्टार मधले 4 स्टार आलेले आहेत. तसेच अमोलजी पाटील, माजी सरपंच खांडवल, आणि खांडवलचे हरिश्चंद्रजी जोशी सुद्धा आपल्यामध्ये आहेत. लहुजी बापू वेलेकर, सर्वांचं आम्ही इथे करतोय स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय आदरणीय अमोलजी मधुकर पाटील याचं आगमन होत आहे. उद्योजक आणि माजी सरपंच खांडवल. श्री गणेश जांभूलपाडा आणि आर.डी. स्पोर्ट्स किरवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सुस्वागतम, स्वागतम. अमोलजी मधुकर पाटील, उद्योजक, माजी सरपंच खांडवल, ज्यांचं आपण करूया स्वागत आपल्या व्यासपीठावरती. आपल्यामध्ये ऑलरेडी दीपकजी वेलेकर सुद्धा आहेत, उबाटा गटाचे शाखा प्रमुख. आणि टॉस करतील अमोलजी पाटील लगेचच. तसेच हरिचंद्र जोशी काका, आपण पण या दादा. डॅसिंग पर्सनॅलिटी ऑफ हांडवल हरिचंद्रजी जोशी, अगदी चमचमतं व्यक्तिमत्व. दोन्ही मान्यवरच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध आर.डी. स्पोर्ट्स किरोली या सामन्यासाठी टॉस करतात हरिचंद्र सेठ जोशी. जॉन इताडे कॉल दिलाय, पण तो बलिस्मृती आलाय. टॉस जिंकलाय तो किरोली संघाने. धन्यवाद जोशी साहेब. अमोलजी, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस विन कॅप्टन थम्सअप द्या. स्पॉन्सर फ्रॉम सचिन वेलेकर थम्सअप. बसा आपण. आर.डी. स्पोर्ट्स किरोली काय निर्णय घेतोय? चित्रक्षण कसं चाललंय? 25 हंगाम काय चॅम्पियन बनताय की नाही, आणि प्रयत्न असेल की नाही? प्रयत्न चालू आहे. सध्या तरी पोरांची प्रॅक्टिस चालू आहे. सर्व टीम आले इथे दिसते. अरे वा, आज तुझा बर्थडे आहे अभय. क्या बात आहे. म्हणजे रिटर्न गिफ्ट देणार की तुलाच गिफ्ट पाहिजेत? काय म्हणणे तुझं?
नाही, सर्वांसाठी सर्वांनी मेहनत करावी क्वालिफाय होण्याची. नक्कीच तुझं इच्छा ती आहे की माझ्यापेक्षा टीम महत्वाची आहे आपल्याला. चला तुम्हाला बॅटिंग करायची आहे जमूलपाडा. बाबदो पाडानंतर टुर्नामेंट कुठली खेळलात आणि काय परफॉर्मन्स राहिलं, काय बदल झाला टीममध्ये? बापदेव पाड्यानंतर दुसरी टुर्नामेंट नाही खेळलो अजून. आज दुसऱ्या संघात मध्ये खेळलोय, तिथे जिंकलोय 2 सामने. आहे संध्याकाळी मॅच. स्वर्गीय बलिस्पती चषक आपण 3 दिवस पाहताय, कशी वाटते तुम्हाला ही स्पर्धा? हो, चांगलं आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि प्रथम बॅटिंग आहे, चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. ओके चल, मस्त तुम्ही अगदी सर्व उत्तर देऊन टाकली. तर अभय तुला अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा. अभय टॉस जिंकला, किरोलीच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, तिकडे सज्ज आहेत भागेश मात्रे सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मानाची अग्रमानाची स्पर्धा, ज्यांच्या आठवणीसाठी आपण या स्पर्धेचं आयोजन बघितलं. बळीदादा जो आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि त्या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसामध्ये आपले असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत, अनंताजी केडे. आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतो. या वेलकम अनंता केडे साहेब आणि ऑल स्टार्स ऑफ दिस असोसिएशन. वेलकम. येस सर. त्यांच्यासोबत लखन पाटील जरूर असतीलच, त्यांचे सहर्ष स्वागत. 30 धावसंख्येची चेस आहे, त्या अनुमानाने आपण बघताय या ठिकाणी बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आलं. माफ करा, 31 धावसंख्येची चेस करावी लागेल, कारण 28 झाल्या होत्या. 2 धावसंख्येची पॅनल्टी, सो 31चं टार्गेट आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच. हा ॲडव्हान्टेज मिळतोय. ज्या वेळेला तुमच्याकडे धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी असेल ना, त्यावेळेला तुम्हाला लिगल बॉल तो चौकार षटकार आला तरी चालतो, पण तो हे व्हाईट बॉल जे असतात ना, ते भरपूर त्रासदायक असतात. ते डोकीदुखी असतात, कारण तो बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागतो आणि त्यानंतरच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल ना, हे तुम्हाला माहिती नसतं. त्याच्यामुळे व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल आला तरी त्याची रिकव्हरी होते. त्याच्यामुळे लागोपाठचे 2 व्हाईट बॉल टाकलेत गोलंदाज जयेशने. समोर सर्वेश. सर्वेसाठी हा बॉल लागोपाठचा 3रा व्हाईट बॉल. धावसंख्या ऑलरेडी कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही अशा चुका करतायत तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागू शकतं. जयेश या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे, कारण पवनपुत्र पीसीच्या माध्यमातून हाच एक असा गोलंदाज जो नेहमी विकेट टेकर राहिला. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा चांगला आहे. माइंडली शार्पली ना तो बॉल टाकत असतो आणि इन सिच्युएशन तो चांगलं कार्य करत असतो. परंतु या मॅचमध्ये टार्गेट कमी असल्या कारणाने डिफेंड करण्यासाठी सध्या तरी तो डायव्हर्शनमध्ये आहे. 4था बॉल, आताही तोही बॉल जाईल वाईट. 4 चेंडू वाईट. आणि या स्पर्धेमध्ये हा कारनामा कोणीच केला नव्हता. तुम्ही 3 षटकार मागच्या मॅचमध्ये प्रत्येक वाकडेचे बघितले. यशचं एक षटक बघितलं जे डिफेंड करत आलं होतं. तर यशचा संघ जरूर मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु या मॅचमध्ये जयेश विकेट टेकर होता आणि त्याच्या बॉलिंगवरती असताना 4 चेंडू लागोपाठचे वाईट आलेले आहेत. चार चेंडू वाईट. आणि पहा, मी सर्व संघांच्या प्लेयरला विनंती करतोय की थेट प्रक्षेपण असतं तेव्हा फक्त जेंट्स सामन्याचा आनंद घेतात असं काही नाही आहे. लेडीज, कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची मुलगी असते, तीही मॅचचा आनंद घेत असते. त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट मी तुम्हाला करतोय की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गार्ड लावू नका, मैदानाच्या बाहेरून गार्ड लावून तुम्ही आतमध्ये जा. फुल्लर लेन बॉल समोर खेळतात, मिड ऑफ लाईनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, यंगस्टर होते, बॉलला जोर त्याने स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग गेनवरती फेकायचं होते, ते थांबून फेकायचं होतं, परंतु तिथनं आपल्याला पाहायला मिळालं या धावा 2. पंडितजी गोडे जे देवरुंग पाड्याचे आहेत, त्याने ही दखल घेतली. त्याने लाईव्ह वरती बघितलं की एक प्लेयर कदाचित पीसी संघाचा गार्ड लावत होता मैदानाच्या आतमध्ये. सो विनंती करेन यानंतर सर्व प्लेयरला की मैदानाच्या आतमध्ये कोणी गार्ड यूज करू नका. राऊंड द विकेट, लो फुल टॉस बॉल, समोर तोच फिल्डर. आता बीट झालाय, बॉल चाललाय मागे. मिड ऑफ जरूर होता परंतु लॉंग ऑफ नव्हता. त्याचा फायदा उचलत असताना सुंदर फटका, चौकार. सर्वेशने जिम्मेदारी उचलली आहे. या सर्वेशला बघितलं तुम्ही ओव्हर नंबर फर्स्ट मध्ये, जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये फिल्डिंग होती तेव्हा त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच तुम्ही सर्वेशला बघताय. सर्वेशच्या बॅटमधून आलेला चौकार
टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झालेल्या 10 लक्ष या मॅचमध्ये 30 म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची 31 लक्ष अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आई गावदेव बापगाव या टीमला. राऊंड द विकेट. जयस हा बॉल लागोपाठचे 4 चेंडू वाईट, त्याच्यानंतर आलेली दुहेरी धाव, त्यानंतरचा चौकार आणि त्यानंतरचा डॉट बॉल. हा डॉट बॉल टाकण्यासाठी ना जयेशला खूप वेट करावा लागलाय, कारण लागोपाठचे 4 व्हाईट बॉल, त्याच्यानंतर दुहेरी, त्याच्यानंतर चौकार, म्हणजे तब्बल आपण बघितले तर आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत, त्यामधले 3च लिगल आहेत. ओ द विकेट. ऑन साइडला खेळतात. सुपर टायमिंग, सुंदर फटका. अगदी पाहिलं तर नटराज स्टाईलने या फटक्याला मूव करत असताना पाठवला गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. मिळतोय चौकार. हेलिकॉप्टर इनफिल्डला क्लिअर करत असताना प्रॉपरली टायमिंग, बॉलला पाठवलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट्स 4. फुलटॉस बॉल ऑन साईडला. आदित्यला हळावे लागणार नाही, थोडासा पुढे फक्त जावं लागेल, कारण त्याच्या दिशेने हा बॉल येत होता. या बॉलवरती मिळालेली सिंगल मोठं षटक राहिलं आणि थोडंसं मागडंही. तब्बल बॉल जर आपण बघितले तर 10 चेंडू फेकले, त्यामधले 6 चेंडू लिगल, 4 चेंडू अनलिगल राहिले, ते म्हणजेच गोलंदाज जयेश. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 19, म्हणजे 12 बॉलमध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज मॅचला जिंकण्यासाठी आई गावदेव बापगाव या टीमला. 12 मध्ये अजूनही 12 हव्यात. एखादा मॅजिकल ओव्हर जर आला ना तर या मॅचमध्ये इंटर करण्याची संधी निर्माण होईल. 5 संध्या तात्काळ असतात. तात्काळ संधीचं सोनं करतो तो नेहमी क्रिकेटच्या परिपाटलावरती पुढे जातो. कारण सुजल, आपण असं नेहमी म्हणतो की माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. आता बिघडलेली परिस्थिती ताकद समजून पुढे जायचं असेल तर भावेश शिराला कारनामा करावा लागेल, कारण सेकंड ओव्हर त्याच्याकडे 12 धावा रोखायचे आहेत. या ओव्हरमध्ये 5 पेक्षा कमी धावा रोखायचे आहेत त्याला. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. समोर चाललाय आदित्य, येतोय चेंडूला कव्हर करण्यासाठी. ग्राउंडिंग हा स्ट्रोक, चांगली फिल्डिंग झाली. जरूर फिल्डिंग चांगली करत असताना हातामधून बॉल निसटला सुद्धा होता, परंतु त्याने त्या बॉलला कव्हर केलं. तिथून आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे धावा 2 धावा झालेल्या आहेत. टीमच्या टोटलमध्ये 21, अजून 11 मध्ये 10 धावसंख्येची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. खुलवा टप्प्याचा बॉल. आता बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय सुंदर फिल्डिंग. हे सोपं नसतं, कारण रिलीज ऑफ डिलिव्हरी जेव्हा तुम्ही करता तुमचा बॉडीचा बॅलन्स ऑलरेडी पुढे असतो, मग बॉलकडे बघणं, त्या बॉलला फील्ड करणं हे सोपं नसतं. परंतु इथनं क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं गेलं ना तर जिद्दी आणि चिकाटीने भरणारे सर्व खेळाडू. 10 मध्ये 10. शॉर्ट बॉलचा वापर, मिसटायमिंग झालाय, सफलता मिळू शकते भावेशला. आलाय पुढे फिल्डर, भावेशही थांबला आणि इथनं कॅच झाली आहे ड्रॉप. या अशा सिच्युएशनला ना खरं तर तुम्हाला जास्त डॉट बॉल आणि जास्त विकेट घेणंच गरजेचं असतं. आधी आला होता भावेश, परंतु ज्या ठिकाणी फिल्डर होते त्या फिल्डरला असं वाटलं की मी कॉन्फिडेंटली कॅच घेऊ शकतो, परंतु तो फिल्डर त्या ठिकाणी थांबला जिथे शॉटमध्ये कव्हरला फिल्डर आहेत. अरुण, त्याचाच अगदी समोर चेंडू पडण्यात आला. तिथनं पाहायला मिळते सिंगल आणि आता बॉल टू रन इक्वेशन. भरपूर काळानंतर कदाचित पहिलाच बॉल फेस करेल कॅप्टन गणेश. गणेशसाठी हा बॉल ऑन साइडला. लॉब तर जरूर केलाय फिल्डरला त्या ठिकाणी. डाऊन द बॉल मिड विकेटला. वेल जज कॅच. कोणतीही प्रकारची चुकी न करत असताना गणेशला मैदानाच्या बाहेर बघाल लागणारा झटका पहिला आई गावदेव बापगाव टीमला. चला, अमोल पाटील साहेबांना जायचंय. सरपंच साहेब आपल्यामध्ये खंडवळचे सुपुत्र, स्वर्गीय मधुकर पाटील यांचे सुपुत्र, वडिलांनी फार मोठं नाव कमवलं, त्यांची प्रतिष्ठा जोपासणारे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत. अमोल सेठ पाटील
आज आपल्याला लाभलेत. आता सुद्धा ते दुःखाचा एक कार्यक्रम आटोपून आलेत. त्याच्या मामाचा मुलगा एक्सपायर्ड झाला, म्हणजे माझ्याही मामाचा मुलगा, आणि दोघांनी आम्ही आज कर्तव्य बजावलेत. निंबुलीला जाऊन आलेत. अमोल पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. आपल्या मंडळाच्या वतीने दीपेशजी पाटील साहेबांना विनंती आहे. दीपेशजी, आपल्याला शुभ असते अमोलजी मधुकर पाटील सरपंच खांडवल यांचा सन्मान करावा. निंबोलीचे संदीपजी चंद्रकिणे यांचं देवासन झालं, त्यांचं आज उत्तर कार्य होतं आणि ते आटोपून अमोलजी इथे आलेत. त्यांचा आपण सन्मान करूया. आपण पाहताय आपल्या स्क्रीनवरती माईची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देत असताना दीपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय अमोल पाटील सरपंच खांडवल यांचा सन्मान. त्यानंतर उद्योगपती आपले खांडवा गावचे सुपुत्र हरिचंद्रजी जोशी आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी पुन्हा विनंती करतो दीपेश पाटील साहेबांना आपण हाही सन्मान करावा. डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ खांडवल हरिचंद्रजी जोशी, ज्यांना फिरायला खूप आवडतं, लांब लांब जातात, त्यांचे फोटोज सुद्धा आधी फ्लॅश करत असतात फेसबुकवर. चांगले व्यक्तिमत्व हरिचंद्र जोशी, त्यांचा आपण सन्मान करतोय या आपल्या व्यासपीठावर. बघा लगेच त्यांना फोटो काढावंसं वाटलं, मला माहितीच होतं. ते फॅमिली सोबत नेहमीच असतात, खूप लांब लांब जातात. हे आयुष्यभराची साठवण त्यांना करायची इच्छा झाली आणि आपण पाहतोय त्यांचा सन्मान हरिचंद्र जोशी साहेबांचा. त्यानंतर गुरुनाथजी पाटील आपल्यामध्ये इताडे गावचे समाजसेवक व्यक्तिमत्व. गुरुनाथजी पाटील आपण पण सन्मान स्वीकारा. दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. गुरुनाथ दादा पाटील आपण या समोर चला. कमेंटी बॉक्समध्ये कंटिन्यू सर. 7 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. द विकेट शेवटचा बॉल होता, अपील केली जाते, परंतु उजवा स्टंप सोडून जात असताना सांगतात अंपायर. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये लक्ष होतं 31 धावसंख्येचं आणि आता शेवटचे बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल 6 धावसंख्येची गरज. आजच्या दिवसामध्ये हे काय नवीन नाहीये टीम आईगावदेव बापगावसाठी, कारण त्यांनी प्रथमतः पहिल्या मॅचमध्ये ही बॉलिंग केली, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ते टार्गेट बनवण्यासाठी त्यांना शेवटच्या ओव्हरपर्यंत स्ट्रगल करावं लागलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांचा तो स्ट्रगल राहिला आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच होतंय. आता इथनं तेच करायचं आहे. आणि ही ओव्हर जेव्हा सुरू झाली तेव्हाच आपण म्हटलो की भावेश शेलारला जर या मॅचमध्ये त्याला कमबॅक करून द्यायचं असेल ना तर 5 पेक्षा कमी धावसंख्या खर्च कराव्या लागतील. हरकत नाहीये, त्याच्या ओव्हरमध्ये आल्या 6 धावा, परंतु त्यांनी चुकी केली नाही. जयेश सारखी, जयेशने 4 चेंडू वाईट टाकले, त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा एकंदरीत 19. आता सध्या तरी धावा झालेल्या 25, म्हणजे येणारे 6 बॉल हे 6 बॉल नव्हे तर हा नरेशच्या हातामध्ये दिलेला भवितव्य आहे. अमोल पाटील साहेबांनी आपल्या स्पर्धेसाठी मित्रांनो टाळ्यांचा गजर करा. 2 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा मनाचा मोठेपणा नक्कीच आम्ही त्यांच्या क्षेत्राचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद अमोलजी पाटील, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. 6 चेंडू 6 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो बॅटर तुषार. 6 चेंडू 6 धावा. उपयुक्त हे षटक. ओव्हर द विकेट समोर लॉफ केलाय. पहिल्याच बॉलवरती सामना फिनिश होईल की काय, आणि हा फिनिश झालाय. खेळाडू कक्षा समोर अगदी मारलाय, तोही ठासून मारलाय. फटका पाहायला मिळतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि हा विजयी षटकार तुषारच्या बॅटमधला आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल आई गावदेव बापगाव. काय सुंदर फटका होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खेळाडू कक्षा समोर अगदी आपला प्लेयर्सला मानवंदना देणारा हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. परफेक्टली ओव्हर पिच बॉल. कॉन्फिडंट होता तुषारला की आपण हुशार कामगिरी केली, त्याच्यामुळे तो थांबला, बघत राहिला, अभिवादन स्वीकारलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना 5 चेंडू तेवत असताना 31 फिनिश केला गेला आई गावदेव बापगाव या टीमनं. आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 8 धावा खर्च